आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट, मऊ आणि स्पंजी असा रव्याचा इन्स्टंट वाला उत्तप्पा, जो सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि इतका टेस्टी आहे की एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे याची, हा उत्तप्पा बनवण्यासाठी आपल्याला अजिबात फर्मेंटेशन ची वाट पाहायची गरज नाही. म्हणजे नो वेटिंग, डायरेक्ट कुकिंग. ओके फ्रेंड्स, हा उत्तप्पा तुम्ही नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा सर्व करू शकता. एक नंबर याची चव आहे आणि खूप झटपट होणारा हा आपला आजचा इन्स्टंट वाला नाश्ता आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे रवा उत्तप्पा करण्यासाठी ते पाहूया. तर हे पहा, इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जाडा रवा सुद्धा वापरू शकता. 1 वाटी रवा, 1 वाटी दही. दही जास्त आंबट घ्यायची नाही आपल्याला. त्याच्यानंतर कोथिंबीर, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 4 ते 5 हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता. त्यानंतर लागणार आहे 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून इथे आपण सोडा घेतलेला आहे. सोड्याच्या जागी तुम्ही इनोचा वापर करू शकता. तर एवढे सर्व साहित्य आपल्याला इन्स्टंट उत्तप्पा बनवण्यासाठी लागणार आहे. तर आता इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा रवा. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी आपली दही आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी, याच वाटीने पाणी टाकायचं आहे, अर्धी वाटी. आणि 10 मिनिटे आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे. हे पहा, अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि 10 मिनिटासाठी आपण आता हे सर्व भिजत ठेवणार आहोत. सर्वात आधी आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये सर्व साहित्य टाकणार आहोत. याच्यामध्ये मी 2 प्रकारचे उत्तप्पा करून दाखवणार आहे तुम्हाला. याच पिठामध्ये हे पहा, हे मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता हे आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटानंतर आपण हे एकदा चेक करूया. तर हे पहा, 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपला जो रवा आहे तो मस्त असा फुललेला आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त हा रवा जो आहे फुललेला आहे. हे पहा, एकदा आपण मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये 2 प्रकारचे उत्तप्पा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी एका छोट्या बाउलमध्ये थोडासा रवा, आपला जो रवा आहे तो काढून घेते. एवढा. हे आपण नंतर करूया सेकंड टाइम. आधी फर्स्ट इथे मी दाखवते याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर सर्वात आधी आपण इथे टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर टाकूया जिरे. त्याच्यानंतर टाकायचं आहे कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे आता आपण छान मिक्स करून घेऊया. एकदा थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करावं लागणार आहे, कारण उत्तप्प्याचा जो बॅटर असतो तो इडलीपेक्षा थोडंसं पातळ असते आणि डोश्यापेक्षा थोडंसं घट्ट असते. हे लक्षात ठेवा. थोडंसं आपण इथे पाणी टाकणार आहोत. जास्तही पातळ करू नका, नाहीतर जो तुमचा उत्तप्पा आहे तो वातड होण्याची शक्यता असते. जास्त पातळ आपल्याला करायचं नाही. एकदा मस्त मिक्स करायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. याच्यातला कांदा मी अर्धा इथे टाकणार आहे आणि अर्धा आपण दुसऱ्या उत्तप्प्यासाठी वापरणार आहोत. हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. अर्धा इथे टाकायचा आहे आणि अर्धा आपण टाकणार आहोत दुसऱ्या आपला उत्तप्प्यासाठी.
हे पहा, हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तरच तुम्ही इथे याच्यात पाणी टाकायचं आहे. हे पहा, इथे मला 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी दही घेतलेली आहे. अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटीच्या थोडंसं वरी पाणी इथे टाकलेलं आहे मी. हे आपलं झालेलं आहे. आता आपण इथे जेव्हा आपण उत्तप्पा टाकणार आहोत त्याच टाइमला आपल्याला याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे. सोडा टाकून तुम्ही याला झाकून ठेवू नका. ज्या वेळेस तुम्हाला उत्तप्पा तव्यावर टाकायचा आहे त्याच टाइमला याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे, किंवा इनोड वापरू शकता तुम्ही. 1 वाटी रव्यासाठी 1 पॉकेट पूर्ण इनोचं याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आता मी इथे गॅस चालू करते. गॅसवर आपण तवा ठेवूया. इथे मी दोशाचा तवा ठेवलेला आहे. तुम्ही इथे कोणताही तवा वापरू शकता. याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. हा दोशाचा तवा आहे तरी गरज नाही, पण थोडंसं चिटकू नये म्हणून मी थोडंसं तेल लावत आहे. इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे. आता आपण याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत. हे पहा, हे सोडा आहे. हे छोट्या चमच्याने आपल्याला अर्धा चमच्यापेक्षाही कमी टाकायचं आहे. एवढाच आपल्याला याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे आणि हे लगेच मिक्स करून घेऊया. हे मस्त मिक्स झालेलं आहे. तवा पण आपला छान गरम झालेला आहे. तर आता हे जे बॅटर आहे ते आपण याच्यावर टाकणार आहोत. जास्त आपल्याला पातळ डोशासारखं हे बॅटर आपल्याला टाकायचं नाही. थोडा जाडच असतो हा आपला जो उत्तप्पा आहे. आणि किती मस्त असे याच्यावर बबल्स येत आहेत. मस्त आपला जो सोडा आहे एकदम छान झालेला आहे. मस्त फर्मेंट झालेला आहे. थोडंसं आता याच्यावर आपण तेल टाकूया. आणि झाकण ठेवायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही. छान मीडियम गॅस करून खरपूस असा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. एकदा आता आपण पलटून घ्यायचं आहे. मस्त गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. हे पहा किती मस्त भाजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. इथून एकदा थोडंसं तेल लावायचं आहे आणि खालून सुद्धा दुसऱ्या साईडने सुद्धा छान मस्त भाजायचं आहे याला. हे उत्तप्पा खायला खूप छान आहे आणि एकदम सकाळच्या नाश्त्यासाठी खूप फास्ट होतो. परत एकदा झाकून ठेवूया. हे पहा किती मस्त झालेला आहे. अशा प्रकारे आपण हा जो आपला उत्तप्पा आहे तो मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आता आपण हे एका जाळीवर काढून घेऊया. खूप छान झालेलं आहे. खूप मस्त झालेलं आहे. याला जाळी सुद्धा किती छान आलेली आहे तुम्ही पाहू शकता. एकदम इन्स्टंट आहे. रव्याचा आपला उत्तप्पा आहे. हे पहा अशाच प्रकारे आपण करायचं आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारचा उत्तप्पा बनवूया. आता हे आपला दुसरा उत्तप्पा आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पहा. हे आपण ठेवलेला जे आपण रव्याचं बॅटर ठेवलं होतं ते आहे. त्याच्यामध्ये आपण काहीच टाकलेलं नाही, फक्त दही टाकलेली आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण हे खूप घट्ट आहे. आणि हे छान मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. सेम त्याच्यासारखीच याची पण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्त पातळ करायचा नाही किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही. तुम्ही पाहू शकता इथे. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. आता जो आपण उरलेला सोडा होता ठेवलेला तो याच्यामध्ये टाकायचा आहे. अर्धा टीस्पूनच टाकायचा, जास्त नाही. हे पहा एवढाच टाकले, तेवढा मधला एवढा उरलेला आहे अजून माझा. आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे.
तर चला मग लगेच आता आपण डोसा टाकायला उत्तप्पा टाकायला घेऊया इकडे. हे पहा, गॅस आपला इथे चालूच आहे, तवा सुद्धा इथे गरम होत आहे. आता हे आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि त्याच्यावर आपण हे आपला जो रव्याचा बॅटर आहे तो टाकायचा आहे. थोडासा जाडच टाकायचा आहे, पातळ करू नका. अशा पद्धतीनेच टाकायचा आहे. सेम अशाच पद्धतीचा ह्याच्यात टाकणार आहोत आता आपण हिरवी मिरची छोटी बारीक कट केलेली. थोडासा कढीपत्ता ऍड करायचा आहे. त्यानंतर वरून थोडेसे जिरा टाकायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीचा टाकायचा आहे. त्यानंतर टाकणार आहोत आपण थोडासा टोमॅटो. खूप मस्त लागते हा उत्तप्पा खायला. एकदा तुम्ही ट्राय करा. दोन्ही प्रकारचे उत्तप्पा तुम्ही ट्राय करा, खूप जबरदस्त लागणार आहेत. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यावर किसलेला गाजर. हे पहा, थोडासा गाजर अशा प्रकारे किसून टाकायचा आहे. खूप भारी लागतं हे. जर तुम्हाला एकदम सकाळी नाश्त्यासाठी काहीतरी इन्स्टंट असा नाश्ता करायचा असेल आणि हेल्दी पण आहे हा नाश्ता, त्यासाठी हा नाश्ता एकदम उत्तम आहे. आता वरून थोडेसे तेल टाकायचे आहे आपल्याला. मी गॅस मीडियम बारीक ठेवलेला आहे. आणि आता आपण हे परत एकदा थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे अशा पद्धतीने. आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला. 5 मिनिटं वाफवायला ठेवूया फक्त. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता आपण एकदा हे चेक करूया. हे काढायचं आहे, पलटवायचं आहे आपल्याला. मस्त खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. एकदा थोडंसं याला आपण या स्पूनने हे जे कांदा टोमॅटो जे आहेत ते टॅप करून घ्यायचं आहे. थोडंसं दाबून घेऊया, म्हणजे खाली पलटवताना हे निघणार नाहीत. हे पहा, किती मस्त कलर सुद्धा आलेला आहे. इथे थोडंसं आपण आता ऑइल लावायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता. बटर पण उत्तप्पाला खूप वेगळ्या प्रकारची टेस्ट देते. ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता या बटरला. परत एकदा याला थोडंसं वाफवायला ठेवूया 2 मिनिटासाठी. आता पलटून घेऊया. झाले आले मस्त 2 मिनिटं झालेले आहेत. एकदा पलटून घ्यायचं, म्हणजे आपला हा पण उत्तप्पा मस्त झालेला आहे. हे पहा, किती मस्त कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर दिसत आहे हा उत्तप्पा. आता आपण हे जे उत्तप्पा आहे तो एका चाळणी किंवा जाळीवर काढून घेऊया. खूप मस्त झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपले 2 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे 2 पद्धतीने मी इथे हे उत्तप्पा दाखवलेले आहे. आणि याला जाळी सुद्धा खूप मस्त आलेली आहे. हे पहा, आपला उत्तप्पा इथे बनवून तयार झालेला आहे. तर हे पहा, आपले उत्तप्पा जो आहे तो मस्त बनून तयार झालेला आहे. तुम्ही हे आता सर्व करू शकता. हे पहा, हा फर्स्ट वाला उत्तप्पा आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून टाकलेलं आहे. आणि हा जो आहे तो सेकंड आहे जो आपण वरून लावलेला आहे. खूप छान आहे, खूप मस्त झालेले आहेत हे उत्तप्पा. तुम्ही हे उत्तप्पा खोबऱ्याची चटणी किंवा अशा प्रकारची चटणी, ही लाल मिरची आणि टोमॅटोची चटणी आहे जी डोश्यासोबत बँगलोरमध्ये स्पेशली बनवली जाते. सेट डोश्यासोबत ती चटणी आहे. जर तुम्हाला या चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. ओके फ्रेंड्स. तर हे पहा, आपला मस्त असा इन्स्टंट वाला रव्याचा उत्तप्पा बनून तयार झालेला आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात ही रेसिपी तयार होणारी आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला काही सुचत नसेल, आता नाश्ता काय करायचा, ऑफिसला जायचं आहे, नाश्त्याचे टेन्शन आले असेल, तर हा एक नंबर रेसिपी आहे तुमच्यासाठी. ही एकदम इन्स्टंट वाली आपली म्हणजे इन्स्टंट वाला रवा उत्तप्पा आहे. तर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो,
शिल्पास कुकरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके फ्रेंड्स, आणि जर तुम्हाला या चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा.